काही व्यक्तींच्या जन्माबरोबरच जन्माला येत असते एक चिरंतन प्रेरक कथा. त्यांच्या परिश्रमाचा परिमळ अवघ्या आसमंतात दरवळू लागतो. त्यांचा साधा विचारही नवमन्वंतराची नांदी ठरून जातो. त्यांची सकारात्मक ऊर्जा हजारो लाखोंना उर्मी देऊन जाते नव्या दिशेची. परिसाहून निराळा नसतोच त्यांचा स्पर्श. केवळ सहवासाने जगण्याचे सोने होऊन जाते अनेकांच्या. त्यांची पावलं ज्या वाटांवरून चालत गेली तिथे नंदनवन फुलून आलेलं असतं. नि बघता बघता ती व्यक्ती एक चिरंतन प्रेरणा बनून जाते पंचक्रोशीसाठी. ही प्रेरक कहाणी आहे अशाच एका कर्तव्य ध्येयाने पछाडलेल्या उद्यमीची, आधुनिक विश्वकर्म्याची, ज्यांचं नाव आहे रमेशचंद्र मांगीलाल अग्रवाल. गवताळ्याच्या पायथ्याशी वसलेल्या नितांत सुंदर निसर्गरम्य अशा चाळीसगाव नगरीत दिनांक 25 नोव्हेंबर 1940 रोजी माता सीताबाई आणि पिता मांगीलालजी यांच्या उदरी जन्मलेलं हे धाकटं बाळ. त्यांच्याहून थोरले भगवान भाऊ नि नारायण भाऊ, त्यांच्या पाठची शारदाबाई, सर्वात धाकटे गोपाल भाऊ. आई वडिलांनी लाडानी त्यांचं नाव ठेवलं रमेशचंद्र. सात्विकतेची सोज्वळ मूर्ती. वडील चाळीसगावच्या पंचक्रोशीत एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नावारूपास आलेले. त्यांचा पारंपरिक तेल घाण्याचा व्यवसाय होता. बाल रमेशला उद्यमीपणाचं बालकडू घरातच मिळालं. आई वडिलांची मनोमन इच्छा की आपल्या मुलाने खूप शिकावे, शिकून मोठे नाव कमवावे, म्हणून रमेशला नगरपालिकेच्या शाळेत पाठवलं जाऊ लागलं. प्राथमिक वर्गापासूनच रमेशने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. हे बालक अभ्यासात नेहमीच वर्गात पुढे राही. दरवर्षी वर्गात पहिले येण्याचा जणू त्याने पणच केला होता की काय असं नित्याने घडू लागलं. मुलाची हुशारी आणि प्रगती पाहून आई वडीलही हरखून गेले होते. पुढे रमेशला आनंदीबाई बंकट हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याची प्रगती दिवसेंदिवस उंची गाठत होती. याच शाळेत 11वी मध्ये शिकत असताना बोर्डाच्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून गुणवत्ता यादीत सर्वप्रथम येण्याचा पराक्रम या मुलानं करून दाखवला. अवघ्या चाळीसगाव नगरीने आनंदित होऊन आई वडिलांसह त्याचा शाळेत भव्य असा नागरी सत्कार घडवून आणला. सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा क्षण होता हा. आता मात्र रमेशचंद्र यांनी पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही. प्रताप महाविद्यालय अंमळनेर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे अर्थात COEP अशा नामांकित संस्थांमधून अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेऊन ते बाहेर पडले. याच काळात त्यांना वाचनाची विलक्षण आवड निर्माण झाली. हॉकी खेळणे त्यांना फार आवडत असे. नियमित पोहणे, फिरणे या सवयी त्यांनी तरुण वयातच स्वतःला लावून घेतल्या होत्या. शिवाय त्यांना घरच्याच रघुवीर व्यायाम शाळेत कुस्तीची परंपरा लाभली होती. त्यांच्या हरहुन्नरीपणामुळे डॉक्टर विश्वनाथ कराडांसारखे अनेक जीवलग मित्र त्यांना लाभले. आणि आज खरं म्हणजे मला माझे अतिशय जवळचे स्नेही जीवलग मित्र, वर्गमित्र, पुणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, प्रसिद्ध पुणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये
शिकत असताना आम्ही एका वर्गात शिकत होतो, एका बेंचवर बसत होतो. अनेक जण मित्रांचे संबंध आले, परंतु रमेश अग्रवालची आठवणी खूप मोठ्या बोलक्या आहेत. परंतु रमेशनी आयुष्यभर ज्या निष्ठेने श्रद्धेने अभ्यास केला आणि खरं म्हणजे मित्र वाढवले. खरं मला माझ्या धाकट्या बंधू काशीराम कराड यांचा मुलगा रमेश, जो आता आमदार झाला आहे, त्याच्या मनात एक कारखाना काढायची एक इच्छा झाली आणि त्या इच्छेच्या वेळेला रमेश अग्रवालांची माझी पुन्हा भेट झाली. खूप मोठं काम केल्याचं माझ्या लक्षात आलं आणि जेव्हा आमचा काही व्यवहार सुरू झाला तर रमेशने मला सांगितलं, अरे विश्वनाथ, तू विचारशा करू नको ना, तू सांग आणि मी ऐकतो, मी करतो. कारण तुझं हे कार्य आणि आमचं कार्य समाजाकरता कल्याणासाठी काही कार्य करण्याचा प्रयत्न असतो. नेहमी हसतमुख असायचं आणि कधी मनामध्ये किलमिश किंवा द्वेष मत्सर कधी असायचा नाही. हे सर्वात रमेश अग्रवालचं सर्वात वैशिष्ट्य आहे. काहीतरी आगळं वेगळं करून दाखवण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन पुण्यातून बाहेर पडलेल्या भाऊंनी चाळीसगावचा मार्ग निवडला. ज्या काळी त्यांच्यासारख्या बुद्धिमान कल्पक अभियंत्याला अनेक संधी खुणावत असताना, जगाची दारं सताड उघडी असतानाही सुखाचा राजमार्ग सोडून खडतर वाट निवडली त्यांनी. त्यांच्या हिमतीला दादच द्यावी लागेल. ज्या मातीनं आपल्याला जगवलंय त्या मातीचे ऋण फेडण्याच्या जिद्दीने भाऊंनी 40 गावात आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आपल्या वडिलोपार्जित जागेवर वर्कशॉप सुरू केलं, नवीन फॉन्ड्री उद्योग उभारला. यातूनच त्यांनी कल्पनातीत असे नवनवीन आविष्कार घडवून आणले. तेलाच्या टाकीतून तेल काढण्याचा हँडपंप हा त्यांच्याच कल्पनेतला आविष्कार. याशिवाय त्यांनी छोटी ऑइल मिलही बनवली होती. केवळ त्याचे पेटंट न केल्यामुळे हे आविष्कार त्यांच्या नावावर नोंदवल्या जाऊ शकले नाही, एवढंच काय ते. आणि या अवलिया माणसाच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं कमीच. चक्क मार्केटिंगसाठी 40 गाव ते बेंगलोर मोटरसायकलवर मित्राला सोबत घेऊन नव्या महत्वाकांक्षेने ते झेपावले गेले. प्रतिभावंत माणूस हा सांसारिक जीवनात अतिशय हळवा असतो. आपल्या आयुष्याची जोडीदार कशी असावी या स्वप्नातच कल्पनेचे पंख लावून उडत असतात बहुतेक तरुण. पण भाऊंच्या कल्पना निराळ्या होत्या. प्रभावती भाभींनी केवळ पत्नी म्हणून 4 भिंतीत स्वतःला अडकवून घेऊ नये. तिचं स्वातंत्र्य तिने अबाधित ठेवावं. स्वतःच्या विचारांवर हिमतीने उभं राहावं म्हणून भाभीला ते लग्नापूर्वीपासूनच प्रेरित करत गेले. प्रिय प्रभा, स्नेह, यहाँ पर सभी कुशल मंगल है. प्रभु से प्रार्थना है कि आपकी ओर भी सभी कुशल मंगल होगा. भैया भाभी कैसे हैं? आगे समाचार यह है कि छोटी भाभी को बंबई में एडमिट किया है. अभी उनकी तबीयत ठीक है, चिंता की कोई बात नहीं. तुमने अंग्रेजी सीखने की कोशिश की क्या? अब तुमसे दूर नहीं रहा जाता, बस तुम्हारे आने का इंतजार है. शेष शुभ, तुम्हारा रमेश. लेटर लिखते थे, मेरी इच्छा है कि तू पढ़ाई कर, कॉलेज में जा, इंग्लिश सीख, ऐसे बोलते थे. प्रभा के नाम से ही बुलाते थे. वो भगवान में बहुत विश्वास करते थे, पूजा पाठ वगैरह करते थे. दत्त भगवान को बहुत मानते थे, वो बहुत प्रार्थना करते थे. अभी थाईलैंड वगैरह भी गए थे हम लोग घूमने को, तो वहाँ के भी मंदिर वगैरह बहुत पसंद आए. वहाँ भगवान के प्रति बहुत श्रद्धा थी उनकी. उनका मन करता था यहाँ जाना वहाँ जाना करके. जाने के पहले ही बोले थे कि अपने को गाणगापुर जाने का है, राजस्थान जाने का है. देवी को बहुत मन रहता था उनका, कुल देवी के हर साल में एक बार दर्शन करने को जाने का. दिखाने के लिए गए थे. तबियत 2-4 दिन में आ जाऊंगा ऐसे बोल रहे थे, पर अचानक ऐसा हो गया तो बहुत मन में, इतनी जल्दी कैसे क्या चले गए. इतनी बहुत बड़ी बीमारी भी नहीं थी, खांसी थी बस उनको, ज़्यादा तकलीफ तो नहीं थी.
ऐसा मन में लगता ही नहीं था कि वापस आएंगे नहीं करके, ऐसा मालूम ही नहीं था। First of all, I feel very fortunate that I am one of the people who can say that they were close to नाना जी। अभी जब भी मुझे नाना जी की याद आती है तो सबसे ज़्यादा मुझे उनकी स्माइल की याद आती है कि कैसे वो हर छोटी छोटी चीज़ में खुश और एक्साइटेड हुआ करते थे। I was always amazed at how quickly he changed with different people। जैसे हम बच्चों के साथ एकदम बच्चे बन जाते थे और फिर काम के लिए सीरियस भी हो जाते थे। हमसे जब कोई गलती होती थी तो बहुत नाराज़ हो जाते थे, बट हम कुछ अच्छा काम करते थे तो सर पे बैठा लेते थे। मैंने एक बार उनसे पूछा, नाना जी ये आप कैसे कर लेते हो, मैं कब सीखूंगी? Then he looked at me for 2 seconds and he smiled and then he said कि बेटा एक्सपीरियंस अब सिखा देगा। I think these were one of the few moments when he really let his struggle show। He used to always say कि बेटा you never know कि लाइफ आपको क्या दिखाएगी, so always be grateful, be humble and keep working hard। किसी का अच्छा कर सकते हो तो ज़रूर करो, लेकिन किसी का बुरा मत करो, because God is watching। So I don't know about that someone, but one thing I know for sure is that Nana ji is always watching above us। भाऊंना कायमच मनोमन असे वाटत राही, आपल्या तालुक्याचा विकास व्हावा, उद्योग वाढावेत, तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी, यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले। भाऊंच्या ज्ञानाचा, अनुभवाचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा म्हणून राष्ट्रीय विद्यालयाचे संस्थापक संचालक स्वर्गीय रामरावजी भाऊ पाटील, सोनूसिंग अण्णा पाटील, उदयसिंग अण्णा पवार, य ना चव्हाण आदीसह भाऊंनी राष्ट्रीय विद्यालयात टेक्निकल विभाग सुरू केला आणि भाऊंनी बराच काळ विना मानधनावर अध्यापन कार्य केले। चाळीसगावला उद्योग वाढावेत म्हणून मित्रांच्या सहकार्याने औद्योगिक वसाहत आणण्यासाठी भाऊंनी निष्ठेने प्रयत्न केले। वसाहत उभारल्या गेली। एवढेच नाही तर बँकेची सुविधा व्हावी म्हणून सेंट्रल बँकेची शाखा आणली। किती उदात्त होती त्यांची दूरदृष्टी। भाऊंच्या प्रामाणिक निष्ठेमुळे आणि कार्यकुशलतेमुळे पुढे बेलगंगा सहकारी साखर कारखाना उभारताना स्वर्गीय रामरावजी भाऊ पाटील यांनी मोठ्या विश्वासाने 1000 रुपयांचे फॅब्रिकेशनचे काम दिले। या कामासाठी भाऊंनी चाळीसगाव ते बेलगंगा सायकलने प्रवास करून काम यशस्वीरित्या पूर्ण केले। भाऊंच्या कामाच्या सचोटीमुळे कारखान्याचे आणखी मोठे काम मिळाले खरे, पण पैसे नसल्यामुळे त्यांना सावकाराच्या दारात जाऊन उभे राहावे लागले। भाई जी, मुझे 5000 रुपए चाहिए अपने नए काम के लिए, तुम्हारी गारंटी कौन लेगा? वडिलांनी मुलाच्या प्रामाणिक इच्छेखातर हमी घेतल्यावर सावकाराने त्यांना पैसे दिले। शेवटी आत्मविश्वासाच्या बळावर बेलगंगेची जवळपास बरीच कामे त्यांनी पूर्ण केली। कारखाना बांधणी व्यवसायातील भाऊंनी उभारलेला हा पहिला कारखाना होय। अगदी घरच्यासारखे आमचे संबंध जवळजवळ तयार झाले। म्हणजे मी जर कधी त्या चाळीसगाव भागात गेलो केव्हा तरी, तर तो आवर्जून मला त्याच्या घरी बोलवायचा जेवायला आणि जेवण वगैरे उत्कृष्ट तो तयार ठेवायचा। आणि मला एक सांगायचा आनंद वाटतो की त्याला जर पैसे लागले तर तो वडिलांकडनं घ्यायचा, व्याजाने घ्यायचा आणि अगदी ठरलेल्या वेळी तो पैसे व्याजासह परत करायचे। म्हणजे हे वडिलांचं आणि मुलाचं हे संबंध मला नवीनच होते, एकदम मला विचित्र होते, परंतु एकदम नवीन होते। पण ते तसा पाहिजे होतं। रमेश गेल्यानंतर मलाही फार दुःख झालं, कारण एक चांगला माणूस काळाने गेला। व्यक्ती म्हणून जर आपण पाहिलात तर या माणसाकडं अत्यंत दुर्मिळ असे काही चांगले गुण होते। साधारणपणे अशा उद्योगामध्ये उच्च पातळीची उंची गाठल्यानंतर सुद्धा अत्यंत विनम्र, अत्यंत प्रामाणिकपणे आणि कितीही मोठ्या व्यक्ती असो छोटा व्यक्ती असो
सर्वांना समान न्याय देणारा हा मोठा उद्योजक होता. त्यांच्या शेवटच्या काही कालावधीमध्ये मला चाळीसगावला जायचा योग आला आणि त्या ठिकाणी त्यांची जी राहणी आणि त्याबरोबर या व्यक्तीनं ज्या समाजामध्ये जे सामाजिक कार्य केलं ते अत्यंत वाखाणण्याजोगं आहे. अग्रवालजीकडं काम करणारे हजारो इंजिनियर त्यांनी तयार केले आणि आज किमान 150 तरी एक कॉन्ट्रॅक्टर उद्योजक म्हणून आज नावारूपाला आलेले आहेत. आणि त्यामुळं रमेशभाऊ अग्रवाल यांच्या जाण्यानं साखर उद्योगाचं प्रचंड नुकसान झालं. त्यांच्या पुण्यस्मृतीस मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि नॅचरल परिवाराच्या माध्यमातून मी त्यांना नम्र अभिवादन करतो. त्यांची सुरुवातीच्या संबंध जीवनक्रम जर बघितला तर सुरुवातीचा काळ अतिशय खडतर त्यांनी केला. अनेक उद्योग स्वतः नोकरी केली, टेक्निकल केलं, GM ॲग्रो मोटर्स सारखा उद्योग केला. आमच्या कारखान्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि ह्या संबंध त्यांच्या मार्गक्रमामध्ये एक माझे त्यांचे बंधुत्वाचे रिलेशन्स आणि त्या पद्धतीने त्यांनी आमच्या सरकारना घडवण्यामध्ये फार मोठा बहुमान घेतला. मला त्यांचा फार जवळचा रूप त्यांचा स्नेह आला. बहुआयामी म्हणजे या विविध क्षेत्रामध्ये चाळीसगावकरांना प्रामुख्याने अनेक वेळच्या धारिष्ट्याचे निर्णय त्यांनी स्वतः घेतले. स्वतः इंजिनियर असल्यामुळे विद्याविषयी असल्यामुळे त्यांनी सिव्हिल कन्स्ट्रक्शन विभागात वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी अनेक उद्योग उभे केले. 80च्या दशकानंतर महाराष्ट्रात साखर कारखाने, सूतगिरणी उभारणी आणि रमेश भाऊ असे जणू समीकरणच तयार झालेले होते. आणि भाऊंनी देखील कारखाने बांधणीच्या कामात स्वतःला सर्वस्वाने झोकून दिले होते. यावेळी महाराष्ट्रात सुरू असलेल्या 15 साखर कारखान्यांपैकी 9 कारखान्यांचे काम एकटे भाऊ करीत होते. या काळात भाऊंचे अनेक माननीय व्यक्तींबरोबर जिव्हाळ्याचे स्नेहबंध जुळून आले, ज्यामध्ये भूतपूर्व राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, नामदार शरदचंद्र पवार साहेब, नामदार शंकररावजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माननीय अशोकराव चव्हाण, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, स्वर्गीय प्रमोदजी महाजन, माननीय रावसाहेब दानवे, माननीय अरुणभाई गुजराथी, माननीय अमरीशभाई पटेल असा भाऊंचा जीवाभावाचा गोतावळा होता. त्यांची कार्यपद्धती मी जवळून पाहिलेली आहे आणि त्या कंपनीने महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने व सूतगिरण्या यांची उभारणी कमी वेळेमध्ये चांगले दर्जेदार काम त्यांनी करून महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासामध्ये त्यांनी एक सोनेरी पान रोवलेलं आहे असं मी म्हणले तर चुकीचे ठरणार नाही. माझा स्वतःचा भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची उभारणी सर्व जे काम त्यांच्याकडे सुपूर्द केलं होतं अतिशय यशस्वीपणे श्री रमेशचंद्र अग्रवाल यांनी सांभाळलं होतं आणि योग्य वेळेस अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी कारखान्याचं काम अतिशय दर्जेदार काम केल्याचं माझ्या आजही स्मरणामध्ये आहे. त्यांची आठवण आम्हाला नेहमी स्मरणात राहील हे निश्चितच आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबाला निश्चितच त्यांच्या जाण्याने दुःख झालेलं आहे याची आम्हाला जाणीव आहे. पण त्यांचा मुलगा आणि त्यांच्या कुटुंबियातील सर्व जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने भावी आयुष्यातसुद्धा त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम ही पुढची पिढी करत राहील अशा प्रकारची अपेक्षा मला आहे. रामेश्वर सहकारी साखर कारखाना तालुका भोकरदन जिल्हा जालना इथलं काम देण्यात आलं. मला जो त्यांचा अनुभव आला तो अत्यंत चांगला अनुभव आला. रमेश भाऊनी माझ्या अडचणी सोडवण्यामध्ये मला मदत केली. खरं तर माझ्या अडचणी मी सोडवायच्या, त्यांच्या अडचणी त्यांनी सोडवायच्या असतात. पण आम्ही दोघांनी एकत्र म्हणून एकमेकाच्या अडचणी सोडून वेळेच्या आत दर्जेदार आणि अत्यंत उत्तम चांगलं काम त्यांनी खरं तर केलं आहे. परंतु मी आजही कारखान्यात गेलो तर मला रमेश भाऊची आठवण येतात. कारखान्यात काम करणारे इरेक्शनवाले असतात, सिव्हिलवाले असतात, अनेक कॉन्ट्रॅक्टर असतात. परंतु त्यातल्या त्यात सगळ्यात वेळेत आणि दर्जेदार काम जर कोणा करून दिलं असेल तर मला रमेश भाऊंनी दिलं. काहीतरी नवीन करण्याच्या स्वभावामुळे भाऊंनी अहमदनगर आणि औरंगाबादच्या छावणीतील सैनिकी वसाहतीच्या बांधकामाचे कार्य हाती घेतले खरे, पण यावेळी भाग्याने त्यांची सत्वपरीक्षाच घेतली. या दोन्ही कामात प्रचंड तोटा सहन करावा लागला. तोटाही एवढा तेवढा नाही तर आयुष्यातूनच उठायची वेळ आली. भाऊ काहीसे खचले, पण संघर्षात खचून जाईल
तो योद्धा कसला. राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भाऊंनी पुन्हा कारखाने बांधणीच्या कामात स्वतःला झोकून दिले. ते पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. जवळपास 50हून अधिक साखर कारखाने आणि 35हून अधिक सूतगिरण्या त्यांनी महाराष्ट्रात उभ्या केल्या. अतिशय बिकट परिस्थितीतही जिद्दीच्या बळावर अपुऱ्या साधन सामग्रीत अग्रवाल ब्रदर्स आणि तेजस कन्स्ट्रक्शनने भाऊंच्या नेतृत्वात उत्तुंग अशी भरारी घेतली. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग मिलते गए और कारवां बनता गया. कर्तृत्ववान हातांना नवनवी क्षितिजे खुणावत असतात असं म्हणतात ते काही खोटं नाही. वयाच्या 60 नंतर स्वतःहून व्यवसायातून निवृत्ती घ्यावी या विचारात असलेल्या भाऊंनी छत्तीसगड सरकारकडून साखर कारखाना बांधणीसाठी विचारणा झाल्यावर भाऊंनी निवृत्तीचा विचार बदलला नि कवर्धाकडे आपला मोर्चा वळवला. अतिशय दुर्गम अशा आदिवासी भागात नक्षलग्रस्त परिसरात छत्तीसगड राज्यातील पहिला साखर कारखाना उभा करून दाखवला. चक्क सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात काम करण्याची वेळ आली, पण भाऊंनी या वयातही धैर्याने काम यशस्वीपणे पूर्ण केलं. या जिद्दीला सलामच करावा लागेल. कधी कधी झगडून तयार केलेला मार्ग इच्छे अनिच्छेने सोडून वेगळी दिशा निवडावी लागत असते. नियतीपुढे कुणाचंच काहीच चालत नसतं. आता मात्र भाऊंनी आवडीचे बांधकाम क्षेत्र सोडून शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. असे शेतीपूरक उद्योग उभारायचे ज्यातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक लाभ होईल याकडे भाऊंचा कटाक्ष राहिला. साठवणुकीची सुविधा नसल्याने लवकर खराब होणाऱ्या शेतमालाला हमी भावाने खरेदी करून मोठ्या उद्योगांना पुरवठा करणे असो वा निर्यात करणे असो, ज्याकरिता वराही कोल्ड स्टोरेज, नेचर्स पार्टनर ॲग्रो प्रोड्यूस सारखे प्रकल्प उभे राहिले. आपल्या मुलाने आणि सुनेने काहीतरी नाविन्यपूर्ण करून दाखवावं ही त्यांची मनोमनिच्छा होती. यासाठी ते त्यांना कायम प्रोत्साहित करीत. घरात भाऊंचे आणि शीतलताईंचे बॉन्डिंग अधिक जुळलेले. योगेश भाऊंपेक्षा ते मनातली गोष्ट शीतलताईंनाच सांगायचे. भाऊ शीतलताईंना सुनेपेक्षा मुलगीच अधिक मानायचे. तिला स्वप्न दाखवायचे. तिचे मनोबल वाढावे म्हणून आदराने शीतल मॅडम म्हणून हाक मारायचे. शीतलताईंचा प्रकल्प उभा राहिला तेव्हा त्यांचं मन नक्कीच भरून आलं असणार. पापा जी के बारे में क्या कहूँ, हम हमेशा सुनते आए हैं कि बहू बेटी के समान होती है, लेकिन ये तो किसी ने बताया ही नहीं कि बहू बेटा भी हो सकती है, बेटी से बढ़कर भी हो सकती है, एक दोस्त भी हो सकती है. मैं उन खुशकिस्मत लोगों में से हूँ जिन्हें ससुर के रूप में ना सिर्फ माँ पापा का प्यार मिला, बल्कि एक बेस्ट फ्रेंड, मोटिवेटर, सपोर्टर एंड गाइड मिले. वो हमेशा बहुत पॉजिटिव रहते थे. नेगेटिव बातें करना, निराश होना उनको पता ही नहीं था. हमेशा एक ही बात सिखाते थे, हिम्मत से चलो, संभल कर चलो, गिरने से मत डरो, गिर गए हो तो उठो और दुगनी ताकत से चलो. हम हमेशा अपने लिए सपने देखते हैं, लेकिन मेरे लिए सपने पापा जी ने देखे हैं. सपने में भी जो सपना देखने के लिए मैं 100 बार सोचती थी, उसे उन्होंने मेरी ज़िंदगी की हकीकत बना दिया. आई लव यू पापा जी, कीप अस ब्लेस्ड. आप जहाँ भी हो बहुत खुश रहो. भाऊंचा वाचनाचा व्यासंग अफाट होता. आपला रिकामा वेळ ते वाचनातच घालवीत असत. प्रवासात असो वा घरी पुस्तकांच्या सहवासात राहायला आणि शास्त्रीय संगीत ऐकायला त्यांना आवडत असे. त्यांचं राहणीमान कमालीचं साधं. कुटुंबियांवर जीवापाड प्रेम करणारे भाऊ.
साईटवर असल्यावर तर आपल्या कामगार बांधवांबरोबरच जेवायला बसत. त्यांची चटणी भाकर आनंदाने मिळून मिसळून खात. यामध्ये त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. कामगारांना ते आपलं गणगोत मानत. माणूस कितीही अजात शत्रू असला तरीही आयुष्य त्याची वारंवार परीक्षा घेत असतं. नियती जीव घेणे वार करीत असते. याला चुकेल ते जीवन कसले. भगवान भाऊ आणि श्याम भाऊ यांचे अपघातात निधन झाले, ज्यामुळे भाऊंच्या मनावर खोलवर घाव झाले होते. ते घाव भरतात न भरतात तोच मोठ्या मुलाच्या श्रीकांत भाऊच्या अकस्मात जाण्याने पहाडासारखा माणूस अक्षरशः हळवा झाला. ज्याचे डोळे पाणावले त्याचे अश्रू दिसतील, पण ज्याच्या काळजालाच तडे गेले असतील तर ते कसे पाहायचे. रमेश हा माझा लहान भाऊ. त्याच्याबद्दल एकच छोटं सांगायचं तर भाऊ कसा असावा, शिक्षक कसा असावा, विद्यार्थी कसा असावा आणि एक नेता कसा असावा, एक समाजसेवक कसा असावा, या सगळ्या गुणांचा समुदाय संपन्न माणूस म्हणजे रमेश मणिलाल अग्रवाल. माझा लहान भाऊ म्हणून त्याची एवढी बढाई करत नाही मी, पण हे मी सत्य सांगतोय की प्रत्येक बाबतीत तो पुढाकार असायचा. लहानपणापासून आमच्या दोघांमध्ये खूप प्रेम होतं आणि शेवटपर्यंत राहिलं. एकच उदाहरण सांगतो. तो जेव्हा SSCला पहिला आला त्याचा इतका सत्कार झाला. सगळ्या पेपरमध्ये त्याचं नाव गाजलं. सगळे लोक म्हणे कोण मिळाला इन्स्पेक्टरला पाठवा, कोणी म्हणा फर्निचरला पाठवा, कोणी कुठं. मी म्हटलं मी याला आंबाड्याला नेणार त्याचा कॉलेजला. मला सगळ्यांनी एकूण एक तो सोडून सगळ्यांनी मला नाव ठेवले, पण मी त्याला त्याच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला लावली आणि सुदैवाने त्याने माझा विश्वास साध ठेवला. अगदी चांगल्या मार्गात तो इंटर सायन्स पास झाला आणि विदाऊट एनी डोनेशन किंवा काही त्याला पुण्याला ॲडमिशन मिळाली. हे झालं एक. आईवर तर त्याचा एवढा जीव होता आमच्या आईवर की त्याच्या इतकं मला वाटतं आमच्या चौघं भावामध्ये कोणी प्रेम केलं नसतं आईवर. तसंच वडिलांना त्याच्यावर जास्त विश्वास होता. आणि तो आणि मी म्हणजे त्या जमान्यामध्ये लहानपणी आम्ही लोक आम्हाला म्हणायचं राम लक्ष्मण, इतकं आमचं प्रेम होतं. आणि जे घडलं इतकं अगदीच घडलं की त्याला काही म्हणजे सांगायला शब्द नाही. शेवटी नियतीचे पुढे कोणाला काही चालत नाही. जे झालं अतिशय वाईट झालं, परंतु योगेश त्याच्या नावाने खूप चांगली कामं करतोय. आणि मला हे सांगता येईल की असा माणूस होणे नाही. नमस्कार. स्वर्गीय रमेश भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचा जीवनातला वाटचाल संघर्ष येणाऱ्या पिढीपुढे ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या डॉक्युमेंटरीच्या साठी योगदान देणाऱ्या टीमचं मी अभिनंदन करतो. भाऊंमधला आद्य अभियंता, आमच्यासारख्या आमदार खासदाराच्या पलीकडे असलेल्या एक कार्यकर्ता या नात्यानं, एक अभियंता या नात्यानं भाऊंचा वेगळा आदर आमच्या मनावर त्या ठिकाणी होता. त्या एका बाजूला भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंड विश्वेश्वरय्या आद्य अभियंता म्हणून ज्यांना गौरवलं जायचं, तेवढाच गौरव चाळीसगावातला आद्य अभियंता म्हणून रमेश भाऊंच्या रूपानं आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी होता. कारण की या युवा अभियंत्यानं शिक्षण घेतल्यानंतर COP सारख्या कॉलेजातून पासआउट झाल्यानंतर
गल्लट्ट पगाराची नोकरी न करता मातीशी नाळ ठेवत उद्योगातून इतरांना रोजगार देण्याचं त्या ठिकाणी स्वप्न नव्हे तर कृतीतून पावलं टाकली. नव्हे तर भाऊंच्या रूपानं त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासोबत शैक्षणिक क्षेत्रासोबत एक त्या ठिकाणी गडकरी साहेबांच्या विचारावर प्रेम करत, मला चांगलं आठवतं लॉकडाऊनमध्ये भाऊंचा ज्यावेळेस फोन आलेला, एकही वेबिनार भाऊंनी सोडला नाही. काय भारतात आयात होतं, मला त्याला सबस्टिट्यूट देता येईल का, काय भारतातून निर्यात होतं त्याच्यात मला कॉन्ट्रीब्यूट करता येईल का, आणि म्हणून इनोव्हेशन्स, क्रिएशन, टेक्नोक्रॅट्स, एक विजनरी लीडर त्या ठिकाणी भाऊंच्या रूपानं चाळीसगावकरांनी गमावला याचं दुर्दैव आहे. परंतु मला असं वाटतं की त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग, रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन्स, टेक्नोक्रॅट्स या क्षेत्रामध्ये काम करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये वराईच्या रूपानं ॲग्रो बेस्ड त्या ठिकाणी उद्योग करत शेती आणि शेतकरी त्याच्यातून रोजगार आणि समृद्धी मला कशी आणता येईल, इक्वल प्रॉस्पेरिटी कशी आणता येईल, आणि इन्स्टेड ऑफ बिकम अ जॉब सीकर वाय शुड नॉट आय बिकम अ जॉब प्रोव्हायडर हा मंत्र भाऊ आम्हासारख्या तरुणांना कायम देत आणि पाठीवर हात ठेवून कायम सांगायचे की चाळीसगावसाठी काही केलं पाहिजे, आणि त्यांनी त्या ठिकाणी पावलं त्या ठिकाणी टाकलं. म्हणून मला असं वाटतं की आम्हा तरुणाईसाठी खऱ्या अर्थानं प्रेरणास्त्रोत असलेले, आयडॉल असलेले रमेश भाऊंच्या त्या ठिकाणी डॉक्युमेंटरी खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांसाठी या माथ्यामध्ये एक चांगला गाथा त्या ठिकाणी असेल, नवे तर एक प्रेरणादायी त्या ठिकाणी विद्यापीठ त्या ठिकाणी असेल. आणि म्हणून भाऊंच्या या ठिकाणी जीवनाचा सगळा वाटचाल त्या ठिकाणी बघत असताना आम्हा सगळ्या तरुण पिढीने त्यांचा विचार पुढे नेणं हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल. नमस्कार. साखर कारखान्याचा प्रयोगशील विश्वकर्मा अशी अमिट ओळख त्यांनी निर्माण केली. वेगवेगळ्या अंगांनी ओळखले जाणारे चाळीसगाव औद्योगिक विकासातही त्यांचे 2 पाऊल पुढेच असायचे, असं त्यांचा स्वभाव होता. या स्वप्नांना पाठलाग करत ते नेहमी एक ना अनेक नवीन कृतीशील कार्यक्रमाची जोड देत ते करत राहिले. खरं तर मी जेव्हा त्यांच्या सानिध्यात आलो, त्यांना भेटलो, खरोखरच भारावून गेलो. मुळातच उद्योजक हा माझ्यात असलेला हा मूळता गुण, आणि ते सक्सेसफुल उद्योजक म्हणून जेव्हा मी त्यांचं बघितलं तर मला निश्चित त्यांचा हेवा वाटला. अगदी जगद्गुरू तुकोबारायांच्या शब्दात सांगायचं झालं, देव पवायचं गेलो, देव होऊनही आलो. निर्मळ व्यक्तिमत्व म्हणून ते सदैव सर्वांच्या मनात नंदादीप तेवत ठेवतील. सदोदित कार्यमग्न राहा, माणुसकी जपा ही त्यांची शिकवण अंगीकारावी अशीच आहे. त्यांच्या स्मृतींना मी माझ्या परिवाराच्या वतीने, या समस्त चाळीसगाव तालुक्याच्या वतीने, विधानसभेचा लोकप्रतिनिधी या नात्याने नव्हे तर अग्रवाल परिवाराचा घटक म्हणून त्यांच्या स्मृतींना मनापासून देवात अभिवादन करतो. ज्या आईवर निस्सीम प्रेम केलं, तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून सर्व भावंडांनी मिळून दिनांक 27 डिसेंबर 1984 रोजी श्रीमती सीताबाई मांगीलाल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून सामाजिक, शैक्षणिक कार्यातही अतुल्य असे योगदान दिले. ज्ञानदान, अन्नदान, वैद्यकीय मदत करणे, गरीब मुलांना वह्या, पुस्तके, गणवेश वाटप करणे असेल, रंजल्या गांजल्यांचा हात मात्र भाऊंनी कधीच सोडला नाही. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे दीर्घकाळ विश्वस्त म्हणून आणि अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष म्हणून शैक्षणिक कार्यातही त्यांचे योगदान राहिले. पण ते कधीच प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत. कायम पडद्यामागे राहून निस्वार्थपणे आपले कर्तव्य बजावत राहिले. 15 जुलै 2020 रोजी माझे बाबूजी यांचं दुःखद निधन झालं. ते अचानक आपल्यातून निघून गेले. असं कधी विचारही केला नव्हता की असं काहीतरी अचानक घडेल. लहानपणापासून त्यांना संघर्ष करताना बघतोय, आतोनात कष्ट करताना बघतोय. खूप संघर्षातून, कष्टातून आणि मेहनतीतून त्यांनी एक आपलं असं विश्व आणि खूप चांगलं नाव त्यांनी त्याच्यातून कमवलेलं होतं. ते गेल्यानंतर एकदा माझा मुलगा यशप एकदा आमच्याकडे आला की मला असं वाटतंय की आपण स्वप्न बघतोय आणि एक दिवस हे स्वप्न संपेल आणि आणि दादाजी मला समोर दिसते. त्याची कशी सांत्वन घालावी आणि त्याला काय सांगावं ते मला सूचना असं झालं होतं. भाऊच्या निधनानंतर त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी सुद्धा मला हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी भांडावं लागलं.
त्यांच्या पायावरती डोकं ठेवून त्यांचा शेवटचा आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा मला भांडावं लागलं. कुटुंबियांना व्हिडिओ कॉल करून त्यांचं शेवटचं दर्शन करून घेण्यासाठी सुद्धा मला भांडावं लागलं. एक मुलाच्या ज्या जबाबदाऱ्या असत्या वडिलांसाठीच्या त्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा मला भांडावं लागलं. आजही जर त्या दिवसाचा विचार केला तर अंगावरती काटा येतो. परंतु एकच समाधान आहे की त्या मुलाने आपल्या वडिलांसाठी जे केलं पाहिजे ते मी शेवटच्या क्षणापर्यंत मी माझे कर्तव्य पूर्णपणे पार पाडले. मी एक आदर्श मुलगा तर नाही आहे, परंतु एक नक्की विश्वास देऊ इच्छितो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचा मी मनापासून प्रयत्न करेन. आयुष्यात जे जे चिंतिले ते सर्व सार्थ झाले. मग आयुष्याच्या शेवटाची केलेली कल्पना तरी अपुरी ठेवेल तो नियंता कसला. भाऊंची इच्छा होती आयुष्याच्या शेवटी अंथरुणाला न खेळता चालता बोलता मृत्यू यावा. नि काय योगायोग, नातवासोबत खेळता खेळता अचानक प्रकृती बिघडली नि 4 दिवसात दवाखान्यातून परत येतो असं हसून बोललेल्या भाऊंनी घरचा निरोप घेतला, तो कायमसाठीच. चालता बोलता हसत हसत समाधानाने भाऊंनी स्वर्गलोकीचा मार्ग धरला. आमच्या मनातलं आभाळ भरून आलं. डोळ्यात आठवणींचा पाऊस दाटून राहिला. पण भाऊंच्या चेहऱ्यावरचे निर्मळ हास्य हेच सांगत राहिले, रुजलो, उगवलो, बहरून आलो. रुजलो, उगवलो, बहरून आलो. उन्हाळे सोसले, झेलले पावसाळे. उन्हाळे सोसले, झेलले पावसाळे. कडाक्याच्या थंडीची ऊब झालो. लक्ष पक्ष्यांनी खांद्यावरी बांधले घरटे. लक्ष चोचींच्या भुकेसाठी दाणा झालो. वाट नव्हती सोपी अनवट. प्रवास होता खडतर अवघड. तरी तमाला पायदळी तुडवीत निघालो. मी स्वतःचा शब्द तेवढा पाळीत गेलो. मी स्वप्नांशी शर्थ केली. मी स्वप्नांशी शर्थ केली. खेप माझी व्यर्थ न गेली. मुठीत धरल्या मातीचे मोती झाले. वाटेत भेटलेले सगळे सोबती झाले. मी सर्वांचा प्यारा होतो. मी सर्वांचा प्यारा होतो. मी प्रभूचा प्यारा झालो. बघता बघता अंबरीचा तारा झालो. बघता बघता अंबरीचा तारा झालो.